सर्व मैत्रिणी कशा आहे, आशा करते चांगल्याच असाल। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज आहे मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। आज 5 डिसेंबरला पहिला गुरुवार पडलेला आहे मैत्रिणींनो। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्या गुरुवाराची पूजा। जसे आपल्या मागच्या पण वर्षी मी तुम्हाला दाखवल्या होत्या 5 गुरुवारी 5 प्रकारच्या पूजा। कधी 4 गुरुवार पडतात तर कधी 5 गुरुवार पडतात मैत्रिणींनो। तर आता पूजेची मांडणी आपल्याला कशी कशी केलेली आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर मैत्रिणींनो अभिषेक वगैरे करून हे व्रत कसं करायचं। हे व्रत केल्याने खूप फलदायी व्रत आहे आणि पती पत्नी मिळून जर केलं तर याचं अतिउत्तम फल मिळते मैत्रिणींनो। तर 8-10 वर्षापासून बऱ्याच मैत्रिणींचे व्रत चालू असेल। प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात जो गुरुवार पहिला पडतो त्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात केली जाते। तर असे 5 अमावस्येपर्यंत 5 गुरुवार किंवा 4 गुरुवार असे पळत असतात ते म्हणजे नवीन वर्षापर्यंतचे। तर अशा गुरुवारी आपण पूजेची मांडणी कशी करायची। तर आता 5 गुरुवारी मी तुम्हाला वेगवेगळ्या देवीचे अवतार दाखवणार आहे। आज पहिला गुरुवार पडल्यामुळे आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा अवतार केलेला आहे मैत्रिणींनो देवीची। तर देवीची पूजा मी कशी मांडलेली आहे ते तुम्हाला सांगते। सर्वप्रथम सर्व मैत्रिणींनी ह्या म्हणजे वैभव सुख शांती समृद्धी हे या व्रतामुळे मध्ये सर्वच काही आहे मैत्रिणींनो। घरात लक्ष्मी नांदते चांगली। त्यानंतर मैत्रिणींनो तुमच्या घरामध्ये बरकतीचे प्रमाण वाढते। त्यानंतर सुख शांती समृद्धी प्रदान करते असं हे व्रत आहे। विशेष म्हणजे या व्रताची जर माहिती नसेल मैत्रिणींनो तुम्हाला तर या पोथीमध्ये महालक्ष्मी महात्म्य म्हणून ही पोथी मिळते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची। तर ही गुरुवारची पोथी आणायची आणि याच्यामध्ये सर्व विधी लिहिलेला आहे की कशी पूजा मांडायची कसं हे व्रत करायचं हे सर्व या पोथीमध्ये लिहिलेलं आहे मैत्रिणींनो। तर चला मी आज तुम्हाला माझी पूजा दाखवते कशी कशी पूजा आहे। सर्वप्रथम मैत्रिणींनो आपण कलश स्थापलेला आहे। तर याच्या मागे जे आहे ते मैत्रिणींनो मी नारळ ठेवलेला आहे आणि कलश ठेवलेला आहे। कलशामध्ये 5 प्रकारच्या डहाळ्या तुम्हाला लावायच्या आहे। बघा मैत्रिणींनो अशा प्रकारच्या तुम्हाला 5 डहाळ्या लावून घ्यायच्या आहे आणि नारळ लावायचा आहे। बघा मैत्रिणींनो नारळ लावलं। नारळाला आपण लक्ष्मीचा मुखवटा लावून घेतलेला आहे। कलशामध्ये 5 विड्याची पानं ठेवायची, 5 प्रकारच्या डहाळ्या ठेवायच्या, पाणी सुपारी आणि एक लाल फूल अक्षगंधा हे ते वगैरे वाहून आपल्याला तयार केलेला आहे। त्यावर आपण कमळ पात्र घेतलेलं आहे। त्या कमळामध्ये मी तांदूळ टाकलेला आहे आणि तांदूळावर तो कलश स्थापन केलेला आहे। त्यानंतर आपण ड्रेस वगैरे घालून छान कोल्हापूरच्या लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे। त्यानंतर तुमच्याकडे गजलक्ष्मी असेल तर या लक्ष्मीला प्रिय असणारे गज पण आपण ठेवायचे। त्यानंतर याच्यावर मी आता चांदीची माझी महालक्ष्मी ठेवणार आहे। विड्याचं पान ठेवायचं, त्यावर कमळ असलं तर कमळ नाही तर गुलाबाच्या पाकळ्यात तांदूळ ठेवून हे असं करून ठेवायचं। नैवेद्यासाठी आपण खीर ठेवलेली आहे। त्यानंतर इथे आपण श्रीयंत्राची स्थापना याच्यासाठी करायची म्हणजे पूजा याच्यासाठी करायची की आपल्या 16 मंत्र आपल्याला आज पोथी वाचायचे। 16 मंत्र आपल्याला ते म्हणायचे श्री सूक्तचे। त्यासाठी आपण त्यानंतर मैत्रिणींनो तुमच्याकडे जर फोटो असेल तर असा फोटो ठेवायचा आहे आणि फोटोच्यावर आपल्याला ओटी ठेवायची। इथे पण ठेवू शकता तुम्ही ओटी किंवा फोटो। मला इथे जागा नव्हती म्हणून मैत्रिणींनो मी ओटी ठेवलेली आहे। तर हीच ओटी तुम्हाला शेवटच्या उद्यापनाच्या दिवसापर्यंत आपल्याला ही ओटी ठेवायची। तर पूर्ण खणाने ही ओटी भरलेली आहे मैत्रिणींनो। बघू शकता तुम्ही सप्त शृंगार केलेला आहे मी देवीचा। शृंगाराने ओटी भरलेली आहे देवीच्या फोटोसमोर आपण। त्यानंतर आपण फळं ठेवायचे आहे नैवेद्यासाठी। खीर केलेली आहे, फळं ठेवायचे आहे। त्यानंतर हे हळदी कुंकाचे पावलं आहे माझ्याकडे तर ते लक्ष्मी मातेचे पावलं ठेवलेले आहे। त्यानंतर दिवा लावायचा आहे। आपण ताटामध्ये बघू शकता तुम्ही तुपाचा दिवा ही तयारी आरतीसाठी केलेली आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर 2 फुलवाती असतील अशा तर तुम्ही लावू शकता। 2 समया आपण लावून घ्यायचे आहे आणि रांगोळी वगैरे घालून रांगोळी घालायची आहे। बघा मैत्रिणींनो तर आता आपल्याला गणपती महाराजांचा अभिषेक करायचा आहे दही दुधाने। महालक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे। दही दुधाने अभिषेक करा, हळदी कुंकवाने अभिषेक करा, शक्य असल्यास हळदी कुंकाने करा। दही दुधाने तुम्हाला पोथी वाचायची आहे महालक्ष्मी महात्म्य म्हणून। त्यानंतर श्री सूक्त तुम्हाला वाचाय 16 वेळा वाचा, 1 वेळा वाचा। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी श्री सूक्तला खूप महत्त्व आहे। महालक्ष्मी मातेला प्रिय असणारं श्री सूक्त हे आहे। अष्टलक्ष्मी व्रत आपण करतो तर अष्टलक्ष्मीची पण आज अष्टक वाचलं तरी चालते मैत्रिणींनो। तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवसभर उपास करायचा। त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला वरण भात भाजी पोळी आपण जो नॉर्मल नैवेद्य करतो तो खीर
पुरी चणे हा पण नैवेद्य चालतो, जे तुमच्या शक्य अनुसार तुम्ही तो नैवेद्य करायचा आहे मैत्रिणींनो. आणि संध्याकाळी हा उपास तुम्हाला सोडायचा आहे. तर संध्याकाळ रात्रपर्यंत आपल्याला एक अखंड दीपक हा जो लावलेला आहे मैत्रिणींनो मी, तर हा आपल्याला अखंड दीपक मैत्रिणींनो हा असा चालू ठेवायचा आहे रात्रभर. दुसऱ्या दिवशी तुमची पूर्ण आपली जी पूजा आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पूजेचे विसर्जन करायचं आहे. तर पूजेची आपल्याला विसर्जन करताना 5 कोपऱ्यामध्ये 5 ढाळ्या टाकायच्या. घराच्या 5 कोपरे असतात त्यामध्ये टाकायच्या. एक मध्यभागी ठेवायची, 4 कोपऱ्यांमध्ये ठेवायच्या. हळद कुंकू टाकून त्याची पूजा करायची मैत्रिणींनो. पूजेची सांगता कशी करायची ते सांगत आहे मी. पूजा तर झाली पूर्ण आपली सांगणं माझी, आणि पूजेची सांगता करायची आहे. तर 4 कोपऱ्यामध्ये 4 डहाळ्या टाका, एक मध्यभागी ठेवा. त्या कलशातलं पाणी पूर्ण घरात शिंपळा, कारण की ते पोथी वाचतो आपण, त्याचे पूर्ण सत्व त्या देवीमध्ये उतरतात. आपण देवीचं रूप तयार केलं त्यामध्ये. तर त्यानंतर तुम्हाला ते जागा पुसून घ्यायची आहे, सगळं सामान स्वच्छ करून जागेवर ठेवून द्यायचं आहे देवघरामध्ये. आणि त्यानंतर मैत्रिणींना तुम्हाला त्या जागेवर आपल्याला कापूर लावायचा आहे. असे तुम्हाला 5ही गुरुवार करायचा आहे. तर चला मग आता आपण देवीचा अभिषेक करणार आहे. मी तुम्हाला नंतर माझी पूर्ण पूजा कशी तयार झालेली आहे मी ते तुम्हाला सांगते. अभिषेक करणार आहे, पोथी वाचणार आहे मैत्रिणींनो, आणि आरती करणार आहे. एकदम सर्वात सोपं आणि एकदम चांगलं व्रत, आणि त्याचं फळही तात्काळ मिळणार. काही 21 गुरुवार वगैरे असं काही करायचं नाही, फक्त 5च गुरुवार करायचं आहे. शेवटच्या गुरुवारी तुम्हाला 5 मैत्रिणींना ती पोथीची प्रतिमा द्यायची, एक फळ द्यायचं आहे. आणि आपल्या देवीला जो तुमच्या यथाशक्तीनुसार नैवेद्य होत असेल तो, आणि ही ओटी जी आहे ही आपल्याला तुम्हाला देवीच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे मैत्रिणींनी. अशा प्रकारे साधं सिंपल आणि सोपं हे व्रत आहे. तर चला मग आता आपण पूजेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. आता आपण दही दुधाने अभिषेक केला. आता आपल्याला शुद्ध जलाने आंघोळ करायची आहे गणपतीची. ओम गणपतये नमो नमः. 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 गणपती महाराजांची पूजा करायची आहे. शालिग्राम भगवान असेल तुमच्याकडे तर शालिग्राम भगवानांची पण पूजा करायची आहे. आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती, नाही तर कुठलीही तुमच्या घरी महालक्ष्मी मूर्ती असेल तर ती तुम्ही तांदळावर फुलामध्ये ठेवू शकता मैत्रिणींना. तर आता आपल्या सर्वप्रथम गणपतीची स्थापना आपण करणार आहे. आता आपण गणपतीची आंघोळ केलेली आहे. गणपतीच्या जागेवर गणपती ठेवायचा आहे. आता मी देवीची पूजा करत आहे. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता आपल्याला शुद्ध जलाने आंघोळ करून घ्यायची. ओम महालक्ष्मी भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्री शक्ती का श्रीयंत्राचा पण आपल्याला छान अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याची पण आपल्याला स्थापना करायची आहे मित्रांनो.
छान आपल्याला गणपतीची पूजा केली. त्यानंतर तुम्हाला आपल्याला हराळ वाढून घ्यायचे मैत्रिणींनो गणपतीला. आणि एक लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. छान दिसलं. बोल. अशा प्रकारे आपल्याला आरती वगैरे करून आपली पूजा संपन्न करायची. तर माझी साधी सिंपल पूजा असते मैत्रिणी. पूजा काहीही कठीण नाही आहे. संध्याकाळी आपल्याला उपास सोडायचा देवी मातेला नैवेद्य दाखवून. तर सांगा मग तुम्हाला माझी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा कशी वाटली. आवडलं असेल तर ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णु